कोतोलीत शिवसेनेची प्रचार सभा धुमधडाक्यात. हनुमान मंदिर चौकात महिलांची तुफान गर्दी. कोतोली येथे शिवसेनेच्या प्रचार सभेने संपूर्ण परिसर ढवळून निघाला. कोतोली जिल्हा परिषद उमेदवार वर्षाराणी पाटील व कोतोली गणाचे उमेदवार अण्णासाहेब गायकवाड यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला नागरिकांसह महिलांची प्रचंड व उत्स्फूर्त गर्दी उसळली होती. कोतोली हनुमान मंदिर परिसरातील चौक अक्षरशः फुलून गेला होता. यावेळी आमदार चंद्र नरके यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, विरोधकांना सत्ता हवी ती फक्त स्वतःचा विकास करण्यासाठी. शिवसेना मात्र सामान्य माणसांच्या सेवेसाठी निवडणूक लढवित आहे. डी. पाटील कुटुंबाचा सामाजिक कार्याचा वारसा सर्वांना माहिती आहे. पण विरोधकांनी जनतेसाठी नेमकं काय केलं हा प्रश्न जनतेला आता पडू लागला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून देऊन सेवा करण्याची संधी द्या. यावेळी बोलताना युवराज पाटील यांनीही सभेत वातावरण चांगलेच तापवले. ते म्हणाले, आमदार चंद्र नरके आणि माजी आमदार सतीश पाटील सरोडकर यांनी एकत्र बसून हे उमेदवार दिले आहेत. एकदा संधी द्या, आम्ही 5 वर्ष तुमची प्रामाणिक सेवा करण्याची जबाबदारी घेतो. विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका. खोटं बोलायचं, रेटून बोलायचं हाच त्यांचा धंदा आहे. आपले उमेदवार नंबर 1 आहेत म्हणून आपलं कामही नंबर 1 आहे. यावेळी उमेदवार वर्षाराणी पाटील, अण्णासाहेब गायकवाड, सुभाष पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या संगीता पाटील यांचीही प्रभावी भाषणे झाली. महिलांचा उत्साह, घोषणा आणि उपस्थिती पाहता कोतोलीत शिवसेनेची लाट स्पष्टपणे दिसून आली. या प्रचार सभेने कोतोली परिसरात राजकीय वातावरण चांगलेच तापले. जांभळी कासार न्यूजसाठी कोतोलीहून राम कर्ले.